Welcome back for the next lecture of the engineering mechanics. In the last lecture, we had seen some of the numericals related to the finding the resultant, its position and the line of action. So today, from the university examination, whatever the examinations those were held, and different types of the numericals those were asked in the examination that I want to go for. Out of that, many more examples we have covered. Some of them are remain to be covered with. Okay, so I would like to go for the quick review of the type of the questions numericals those were asked. So if you look towards this 1.1.2, then here they have mentioned that we have to find out the resultant r and its direction and moment at point A for this force system. Okay, means the resultant we have to find out and the momentum. After that moment we have to, after that here they have asked to find out the alpha if the force system is in a equilibrium might be. Resultant of this force system is along the x-axis they had, so they had given condition x-axis च्या along जर का resultant असेल तर अल्फाची व्हॅल्यू काय असायला पाहिजे, म्हणजे 300 न्यूटन या फोर्सने केलेला अँगल जो अल्फा आहे तो किती असायला पाहिजे ते दिले, ते विचारलेलं होतं. त्याचबरोबर इथं मोमेंट यम चं मॅग्निट्यूड विचारलेलं होतं, कपल मोमेंट यम विचारलेली होती, कंडिशन त्याबरोबर दिलेली होती. हे सिलेंडर किंवा स्पिअरचे एक्झाम्पल या टाइपचे आपण घेतलेले होते. डॅमचं आपण आणखी घेतलेलं नाहीये, पण डॅमचे एक्झाम्पल सिंपल राहतात अनालिसिस साठी. ट्रायंग्युलर प्लेटचे आपण घेतलेले आहेत. ओके, त्यानंतर हेक्झागॉन वी हॅड नॉट गॉन फॉर. ट्रायंग्युलर प्लेट भरपूर घेतलेले आहेत. आता मी टुडे विच आय वॉन्ट टू गो फॉर दिस एक्झाम्पल, दॅट इज द रिझल्टंट ऑफ पी क्यू अँड एस ॲज शोन इन अ फिगर. या फिगर मध्ये दाखवलेले फोर्सेस आहेत, पी इकडे आहे, क्यू इकडे आहे आणि एस या साईडला आहे. ओके, इज अ व्हर्टिकल म्हटले त्यांनी, म्हणजे त्यांनी काय सांगितलंय की रिझल्टंट जो आहे या फोर्स सिस्टमचा तो व्हर्टिकल आहे, उभा आहे, अँड पासेस थ्रू द पॉइंट ए. ए ह्या पॉइंट मधनं पास होतोय. तर काय विचारलंय, फाइंड आउट क्यू अँड एस. म्हणजे विचारलंय काय आपल्याला त्यांनी, जर का रिझल्टंट आर हा पॉइंट ए मधनं पास होत असेल, तो व्हर्टिकल असेल, तर क्यू आणि एस ह्या दोन फोर्सेसचं मॅग्निट्यूड काय असेल. ओके, हेन्स द रिझल्टंट, आणि तो रिझल्टंट आर किती असेल जर का पी ची व्हॅल्यू 200√2 न्यूटन एवढी असेल. कंडिशन काय सांगितली बघा त्यांनी आपल्याला, हा एक ब्लॉक आहे 1 मीटर बाय सॉरी 1 मीटर बाय 1 मीटरचे स्क्वेअर ब्लॉक आहे. त्याच्यामध्ये किती बाय कितीचा आहे, 1 2 3 4, बरोबर आहे का. 4 हॉरिझॉन्टल आहेत आणि 4 व्हर्टिकल आहे. एक स्क्वेअर बॉक्स आहे. प्रत्येक बॉक्स मधल्या प्रत्येक स्क्वेअरची डायमेन्शन ही 1/1 आहे. 1 2 3 4 म्हणजे 1 मीटर 2 मीटर 3 मीटर 4 मीटर. हॉरिझॉन्टली 1 मीटर 2 मीटर 3 मीटर 4 मीटर, म्हणजे प्रत्येक जो बॉक्स असणार आहे तो 1/1 मीटरचा आहे. तर 4x4 चा हा एक बॉक्स तयार केला त्यांनी. त्याच्यावरती 3 फोर्सेस आहेत, पी क्यू आणि एस. त्यापैकी पी त्यांनी दिलेले आपल्याला, पीचं मॅग्निट्यूड आहे 200√2 न्यूटन्स, जे काय येईल ते कॅल्क्युलेशनने. ओके, आणि विचारले काय, तर क्यू आणि एस ही दोन जी फोर्स आहेत या दोघांचं मॅग्निट्यूड काय असेल आणि रिझल्टंट आर किती असेल जर का तो रिझल्टंट हा पॉइंट ए मधनं पास होत असेल आणि तो व्हर्टिकल असेल. म्हणजे इथं त्यांनी आपल्याला अननोन किती दिले, तर इथं हाऊ मेनी अननोन्स दे हॅड गिव्हन, आस्क्ड टू कॅल्क्युलेट. कोणकोणते अननोन आहेत सांगा बरं इथं. क्यू अँड एस. क्यू आणि एस हे दोन अननोन आहेत, बरोबर आहे का. मग जर का दोन अननोन असतील तर आपल्याकडे किती इक्वेशन्स तयार व्हायला पाहिजेत रे मिनिमम, जेणेकरून त्या दोन अननोनची व्हॅल्यू आपल्याला काढता येईल. 2. मग इथं दोन इक्वेशन्स आपल्याला कोणकोणते तयार करता येतील किंवा कशा पद्धतीने तयार करता येतील इथं. हाऊ टू फॉर्म द 2 इक्वेशन्स हिअर टू गेट द मॅग्निट्यूड ऑफ दोज 2 अननोन्स. कोण कोण अननोन आहे, तर क्यू आणि एस हे दोघं अननोन आहेत, आणि या दोघांची आपल्याला जर का व्हॅल्यू काढायची असेल तर आपल्याला कंपल्सरी तिथं 2 इक्वेशन्स तयार व्हायला पाहिजेत. कशी इक्वेशन तयार करणार आपण 2, हाऊ टू फॉर्म दोज 2 इक्वेशन्स. एनीवन. त्यासाठी त्यांनी आपल्याला कंडिशन दिलेली आहे. काय कंडिशन दिली रे बाळांनो, रिझल्टंट हा व्हर्टिकल आहे. रिझल्टंट हा व्हर्टिकल आहे, म्हणजे याचा अर्थ काय झाला रे, व्हॉट डज इट इंडिकेट्स, त्याचं मिनिंग काय आहे. रिझल्टंट व्हर्टिकल आहे म्हणजे काय आहे,
आठवते का बघा पाठीमागं काय काय मी सांगितलेल्या गोष्टी तुम्हाला. समेशन एफ एक्स म्हणजे काय असतं, समेशन एफ वाय म्हणजे काय असतं, आर व्हर्टिकल असेल, आर हॉरिझॉन्टल असेल. हा व्हर्टिकल असेल तर याचा अर्थ काय होतो? It is perpendicular to x-axis. वन सेकंड. Perpendicular to x-axis and parallel to y-axis. बरोबर आहे, पण त्याच्यापासून आपलं इक्वेशन तयार करायचं आहे. मग ते कसं तयार होईल? रिझल्टंट हा व्हर्टिकल आहे म्हणजे काय? Summation fx equal to 0. अगदी बरोबर. समेशन एफ एक्स इज इक्वल्स टू 0 आणि समेशन एफ वाय इज इक्वल्स टू R. अगदी बरोबर. म्हणजे इथं समेशन एफ एक्स इज इक्वल्स टू 0 झाला. त्याच्यानुसार आपल्याला काय मिळेल? त्याच्यानुसार आपल्याला एक इक्वेशन मिळेल समेशन एफ एक्स 0 प्रमाणे. बरोबर आहे का? तर समेशन एफ वाय इज इक्वल्स टू आर आहे, परंतु आर ची व्हॅल्यू त्यांनी आपल्याला दिलेली नाहीये. बरोबर. मग आता कसं करता येईल आपल्याला? मी पहिला बॉक्स तयार करतो इथं. 4x4 चा तुम्ही बॉक्स तयार करा. 1 2 then 3 and 4. प्रत्येक बॉक्सची डायमेन्शन ही 1 मीटर बाय 1 मीटर असणार आहे. Be prepared simultaneously. Someone is having a background, okay? So please mute yourself. Who is that? Okay, now the forces I would like to go for. For the forces, they had given us the idea, that is the forces are from this corner, okay? This is a P. 1 पासून लास्टला येणारा Q आहे आणि इथून 2 पासून येणारा लास्टला S आहे. So I would like to go for that. P is the force which is originating from this corner. Just a minute, I would like to go for it. This is the first one. Okay, this is the first force. Then the second one is from the 1 to the last corner. From this to the, just a minute, to the last corner. Draw the sketch neatly. If you draw the sketch neatly, then you will get the dimensions. Otherwise, angles and all those things will be different for the different cases. Second to the last corner. इथूनच आहे ना? अरे बरोबर आहे का मला? नो. Yes, sir. Yes. ओके, इथून सुरू होतोय हा फोर्स आणि हा लास्टला या कॉर्नर मधून बाहेर येतो. Dimensions for the box they had given us 1 meter by 1 meters. Okay, we'll consider this corner as a point A. This as a box dimension 1 meter by 1 meter. So 1 vertical as to 1 horizontal. मी एका ठिकाणी देतो and that will be common for all sides. Okay, this one is a P, na? Yes. Yes, sir. This is the P, this is the Q, and this is the S. Condition काय सांगितलं आपल्याला त्यांनी? Resultant R is a vertical. So first condition I would like to write down conditions. Condition R is a vertical. R vertical म्हणजेच काय रे? That is Summation fx is equal to 0. that is summation fx is equals to 0 and summation fy is equals to R. R. पहिली कंडिशन झाली. बरोबर. सेकंड कंडिशन त्यांनी काय सांगितले? R passes through the कुठून पास होतोय? अरे रिझल्टंट कुठून पास होतोय म्हटले त्यांनी? रिझल्टंट R passes through the point A. बरोबर ना? Yes, sir.
मग जर का रिझल्टंट ए मधनं पास होतोय म्हणजे आता याच्यावरून आपल्याला एक इक्वेशन मिळेल समेशन एफ वाय इज इक्वल्स टू आर, आर माहित नाही आपल्याला, समेशन एफ एक्स इज इक्वल्स टू 0, इथून आपल्याला एक इक्वेशन मिळेल. आपल्याला दोन अननोन आहेत क्यू आणि एस, दोन इक्वेशन तयार करायची आहेत. मग सेकंड कंडिशन काय सांगते की रिझल्टंट आर पासेस थ्रू द पॉइंट ए, म्हणजेच याचा अर्थ काय झाला रे, याचा अर्थ काय होतो याचा, इफ रिझल्टंट आर पासेस थ्रू दिस पॉइंट ए म्हणजे काय. थोडा विचार करा. R passes through the origin of two axes. आर पासेस थ्रू द ओरिजिन ऍक्सिस. ओके, पण त्याच्यापासून आपल्याला एक इक्वेशन तयार होणार आहे, जसं की समेशन एफ एक्स इज इक्वल्स टू 0, एक इक्वेशन तयार होणार आहे कशावरनं की आर हा व्हर्टिकल आहे त्याच्यावरनं. तसं रिझल्टंट ए मधनं पास होतोय म्हणजे याचा अर्थ काय होतो, थोडा स्ट्रेस द्या, थोडासा, जास्त अवघड नाहीये. रिझल्टंट हा फर्स्ट क्वाड्रंट. मोमेंट म्हणजे काय असतं रे मुलांनो, फोर्स फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. एखाद्या फोर्सची मोमेंट 0 कधी असते, मोमेंट सेंटर मधनं त्याची लाईन ऑफ ऍक्शन पास होत असेल तर त्याची मोमेंट कंपल्सरी 0 राहते. आता इथं त्यांनी काय सांगितलं आपल्याला, रिझल्टंट पासेस थ्रू द पॉइंट ए. नाउ जस्ट हॅव एन थॉट ओव्हर इट. Summation moment of A 0. समेशन मोमेंट ऑफ अ रिझल्टंट ऍट पॉइंट ए किती असणार, 0. 0. दॅट इज द थिंग, दॅट इज कंडिशन व्यवस्थित लिहा बरोबर. दॅट इज समेशन मोमेंट ऑफ आर, रिझल्टंटची मोमेंट कुठं पॉइंट ए ला किती असणार, ती 0. 0 असणार बरोबर. आता इथं काय करायचं, फॅरिग्नस थिअरम वापरायचं. फॅरिग्नस थिअरम काय सांगतं, फॅरिग्नस थिअरम काय सांगतो, अरे बोला. हा, फॅरिग्नस थिअरम काय सांगतो, number simultaneously on a body, the algebraic sum of moments of all forces is equal to the moment of their resultant. रिझल्टंट. अगदी बरोबर. ओके, इट मीन्स दॅट बाय फॅरिग्नस थिअरम I would like to write here, just a minute. I would like to write here summation moment of all the forces at point A is equals to moment of resultant at point A. Is it correct now? Yes, sir. Okay, now if that is correct, then from this equation we are knowing resultant is passing through the point A, means the right hand side of this equation will be 0. बरोबर आहे का बघा. Yes, sir. So I would like to write here summation moment of all the forces at point A is equals to 0. This is condition number 2 and this is our condition number, sorry, where is that, yeah, this is 1. This is a condition number 1. इक्वेशन 1 म्हणूया आपण त्याला. तिथं काय असणार, समेशन एफ एक्स इज इक्वल्स टू 0 म्हणजे एक इक्वेशन मिळेल. आणि दुसरं काय मिळणार आपल्याला, समेशन मोमेंट ऑफ ऑल द फोर्सेस ऍट पॉइंट ए इज इक्वल्स टू 0. हे आपलं इक्वेशन नंबर 2 तयार होईल. आणि दोन इक्वेशन नुसार आपल्याला दोन अननोन्सच्या व्हॅल्यू काढता येतील. झेपलं काय म्हटलं मी, काय सांगितलं ते सर्वांना झेपलंय. Okay, so now firstly we'll go for the resultant. आता आपल्याला मोमेंट घ्यायचा आहे
म्हणजे आपल्याला दिलेली फोर्सेस ही कशी आहेत, इन्क्लाइन आहेत, म्हणजे त्या फोर्सेसचा सर्वांचा आपल्याला अँगल काढावा लागेल, बरोबर की नाही? मग मी पहिला फोर्स पी घेतो, याची व्हॅल्यू किती दिली रे? 200√2 ना? Yes, sir. 200√2 म्हणजे किती रे बाळांनो? डू बाय कॅल्सियम. 282.84. 2 करेक्ट आहे का बघा लिहिलेलं? 282. Yes, sir. Correct? Okay, great. Now we will assume the angle. Suppose that for the P, the angle is a theta. So this theta we want to calculate. आपल्याला काय सांगितलं त्यांनी, जो बॉक्स जो दिलेला आहे हा पूर्णपणे बॉक्स हा स्क्वेअर बॉक्स आहे. त्या स्क्वेअर बॉक्स मध्ये टोटल 8 स्क्वेअर आहेत आणि प्रत्येक स्क्वेअरची डायमेन्शन ही 1/1 एवढी आहे, बरोबर? म्हणजे याची फ्रंट साइड 1 आहे आणि याची हॉरिझॉन्टल साइड जी आहे, ऍडजस्टंट साइड जी थीटाची ती 1 आहे. तर थीटाची व्हॅल्यू कशी काढता येईल आपल्याला? y/x. y/x, अगदी बरोबर. किंवा मी याला नॉमेनक्लेट करतो, स्मॉल a, स्मॉल b आणि स्मॉल c. सो फॉर थीटा इन ट्रायंगल ABC, हा तर 90 डिग्री असणार आहे, बरोबर? हा थीटा झाला. थीटाची अपोजिट साइड माहिती 1 आहे, ऍडजस्टंट साइड माहिती 1 आहे आपल्याला, आणि थीटा हे कॅल्क्युलेट करायचं आहे. सो आय वुड लाईक टू राईट हिअर फॉर थीटा फ्रॉम ट्रायंगल ABC, साइन थीटा, कॉस थीटा की टॅन थीटा? Tan theta. Tan of the theta is equals to opposite side 1 upon adjacent side 1. So therefore theta is equals to 45 degree. बरोबर ना? Yes, sir. Is it correct? 45 degrees? Yes. Okay. Then up now we got the angle for the P. आपल्याला P चा अँगल कळाला, आता तो 45 डिग्री आला. मी लिहिलं इथं कसं आला, काय केलं आपण त्याला ते, बरोबर? आता पुढचा कोणाचा अँगल घेऊ द्या सांगा, Q चा घेऊ द्या की S चा घेऊ द्या? Q चा. ओके, चलो. Consider angle for the Q with respect to horizontal as a alpha. This one I would like to consider alpha. ABC नाव आपण दिलेले आहेत. मी आता इथे याला इथे D देतो कॉर्नरला, D कॉर्नर, this corner as E and this corner as F. ट्रायंगल DEF मध्ये, ट्रायंगल DEF मध्ये आपल्याला व्हॅल्यू कोणाची पाहिजे आहे? अल्फाची पाहिजे. मी वाटलं त्याला ग्रीन कलर करतो त्या ट्रायंगलला पूर्णपणे, तुमच्या लक्षात येईल व्हॉट आय वांट टू से. जस्ट अ मिनिट, आय एम मेकिंग इट डार्क. दिस इज adjacent side, this is the opposite side for this angle, and hypotenuse is a force, okay, Q. So for alpha, how to calculate the alpha? y/x. Which triangle firstly? Triangle QE. DEF. Okay, so triangle DEF. Again tan alpha na? Yes, sir. So tan alpha is equals to opposite side is a EF upon adjacent side is a DE. So EF is a 1, 2 and 3. बरोबर ना? Yes, sir. Okay, so that is a alpha is equals to tan inverse of EF is a 3 upon DE. DE किती आहे? 4 आहे, बरोबर आहे का? 3/4 झाला, म्हणजे अल्फा किती येतोय? 36.8. 36.87 ना? 86. 87. Is it correct? 87? Yes, sir. Okay. Now we got the angle for the P, angle for the Q. Last one is the for the S. So for S with respect to horizontal, we have to assume the angle. Let that angle be the beta with respect to horizontal here. This as a beta. Okay. Now I'd like to go for the names as a DEF झालता, बरोबर आहे का? याला G देतो नाव तुम्ही. G, हा कॉर्नर F आहे आपल्याकडे, आणि हा लास्ट कॉर्नर मी याला H असं म्हणतो. सो फॉर
angle beta. Consider triangle GFH. बरोबर ना? Yes, sir. ट्रायंगल GFH बघा झेपतोय का? कुठे आहे हा? ही त्याची ऍडजस्टंट साइड आहे बीटाची. ओके, GF is the adjacent side, FH is the opposite side, and GH is the hypotenuse. So once again, tan या cos? Tan. So tan of the beta is equals to opposite side. सांगा कोण आहे opposite side इथं? FH. FH. अगदी बरोबर. Divided by adjacent side कोण आहे? GF. ZF. Okay, then beta is equals to tan inverse of, what is the magnitude for FH? 4. 1 2 3 4. Great. And what about the GF? 3. 3. 3. 4 by 3. So what is the magnitude for beta? 53.30. Beta is equals to 53.13. 53.30. Yes. Okay, 53.13 degrees. So this is your beta angle. So we got now alpha, we got the beta, we got the alpha. Okay, now with respect to this, we have to go for the two conditions. Which are those two conditions? First condition is of a summation fx is equals to 0 because the resultant is vertical. And second condition is a moment of all the forces at point A equals to 0 because by Varignon's theorem, moment of all forces at A is equals to moment of resultant at A. And A is passing through the point A. That's why the moment of a resultant at A will be a 0. So which condition you want to consider firstly? बोला पहिली कोणती कंडिशन घ्यायची? Summation fx is equal to 0. Okay, so consider a summation of the forces along the x-axis is equals to 0. आता रिझोल्यूशनला मी साइडला करून घेतो सर्वांचं. Okay, so this is our force P. This will be its x-axis. This is our regular y-axis. This is our angle theta. This will be Px, and vertically upward will be Py. बरोबर ना? Yes, sir. Then second one is the Q. This is the line of action of the Q. Vertical line at suitable distance, horizontal line at a suitable distance. Angle we have assumed as a alpha. This will be x component for the Q force. It is a Qx, and this will be the vertical component for the Q as a Qy. And lastly, yes. So yes is like this in the fourth quadrant. Horizontal line x-axis, vertical line y-axis, angle as a beta. This will be x component as a sx, and this will be the y component as a sy. Okay with the resolution now? Yes, sir. Yes, sir. Okay. Now tell me the summation of x. Minus px Minus px. अगदी बरोबर आहे. plus qx Plus qx. अगदी बरोबर आहे. Plus sx is equals to 0. Px means p cos theta. So minus p cos theta plus qx means q cos of alpha, त्याचा angle, plus sx means yes cos of the beta is equals to 0. What are the known values? P is known to us. Okay, किंवा मी ही पूर्णपणे टर्म राइट साइडला घेतो, p cos theta वाली. Is it okay with? Yes, sir. Yes, sir. चलो आता q ची व्हॅल्यू सांगा. q cos alpha. अल्फा किती रे? 36.87 plus yes we want to calculate yes cos of beta is a 53.13 is equals to, हे मायनस होतं इकडे आलं तर प्लस होईल. p ची व्हॅल्यू किती आहे? 282.200
84. 84 ना, ओके हाँ 282.84 कॉस ऑफ थीटा, थीटा किती होता आपला 45 डिग्री होता. ओके इथपर्यंत कळाले सर्वांना? Yes, Yes, sir. ओके सिम्प्लिफाय करू द्या की आहे दुसरा होता इक्वेशन? simplify. ओके चलो हाँ. सो क्यू इंटू हाऊ मच कॉस 36.87 म्हणजे किती येतो सांगा, व्हॅल्यू सांगा मला फक्त. 0.799. 0.799. 799 बरोबर ना? अरे बरोबर का नो? Yes, sir. प्लस यस इंटू कॉस 53.13 0.9653. 0.9653 9653. 0.9653 is equals to 282.84 cos 45. 199.99. 199.99 इक्वेशन 3 म्हणतो मी याला, कारण आपण इक्वेशन 1 आणि 2 ऑलरेडी म्हटलेलं आहे. ओके आता याच्या बियॉन्ड आपण सॉल्व्ह करू शकत नाही, सिम्प्लिफाय करू शकत नाही, कारण क्यू आणि एस हे दोघं अननोन आहेत. बरोबर? Yes, sir. इथपर्यंत सर्वांना कळालंय? Hmm. ओके नाव Cos कन्सिडर. of 53. हा बोला काय झालं? 0.60 येते सर. 0.600. इथं का यस वाला हा सर 0.600. 0.96 येत नाही ना? नाही नाही आहे. 0.600. एक मिनिट मी इथली व्हॅल्यू रब करतो. आता सांगा 600. 0.600 हम्म, म्हणजे 0.6. हम्म. ओके हा. चलो हा यस इंटू 0.6 आहे. ओके आता करेक्ट आहे का बघा, चेक करा. Yes, sir. इथं जर का आपला एक डिजिट चुकला तर आपला आन्सर साधारणतः 1 ते 2 न्यूटननी चुकीचं येतं. ओके सो बी प्रिसाइज विथ द डिजिट्स ऑफ द आन्सर. ओके इथपर्यंत कळालं सर्वांना? आता काय केलं ते? Yes, sir. नाउ नेक्स्ट कन्सिडर समेशन मोमेंट. Consider summation moment at A equals to 0. Summation moment of all the forces at point A is equals to 0. तर पहिलं सांगा मला मोमेंट कोणाची घ्यायची A च्या ठिकाणी, P ची, Q ची की S ची? P ची घेऊयात. ओके तर पहिलं काय चेक करणार तुम्ही, P च लाईन ऑफ ऍक्शन हे A मधनं पास होतंय का? होतंय का पास? नाही. नाहीये होत. अगदी बरोबर. परंतु P हा इन्क्लाइन आहे. बरोबर का? Yes, sir. मग P ला आपल्याला रिझॉल्व्ह करावं लागेल. मग तो रिझॉल्व्ह करताना आपण दोन ठिकाणी करू शकतो. कुठं कुठं? C या पॉइंटला आणि A ह्या पॉइंटला. जर का A पॉइंटला रिझॉल्व्ह केला तर त्याच्या दोन्ही कंपोनंटची मोमेंट येणार, कारण एक इकडे जाणार असा दुसरा वरती जाणार आणि दोघं A मधनं पास होत नाहीयेत, म्हणजे मोमेंट दोघांची येणार. परंतु तो जर का आपण C या पॉइंटला रिझॉल्व्ह केला इथं तर त्याचा एक्स कॉम्पोनंट हा इकडे येईल असा. बरोबर? हा असेल आपला PX वाला आणि याचा Y कॉम्पोनंट हा इथून वरती जाईल असं सरळ. हा असेल PY आणि PY ची मोमेंट काय असेल रे A च्या ठिकाणी? 0 असेल. ओके तेव्हा नेहमी काय लक्षात ठेवायचं की फोर्सला रिझॉल्व्ह करताना अशा ठिकाणी करायचा की जेणेकरून एखादा तरी कॉम्पोनंट तो आपल्या मोमेंट सेंटर मधून जातो का बघायचं. जर का गेला तर खूप छान होतं, कारण आपलं कॅल्क्युलेशन्स कमी होतात. नो डाऊट की तुम्ही त्या P ह्या फोर्सला A च्या ठिकाणी जरी रिझॉल्व्ह केला आणि दोन्ही कंपोनंटची मोमेंट घेतली तरी येणारं आन्सर तुमचं तेवढंच येणार आहे. कोणतं प्रेफर करायचं सांगा, A ला रिझॉल्व्ह केलेला की C ला रिझॉल्व्ह केलेला? C. C ला. ओके चलो सो आता मग पहिली कोणाची मोमेंट घेऊ द्या सांगा, एक्स वाल्याची PX ची घेऊ द्या की PY ची घेऊ द्या? PY ची. सो PY चं लाईन ऑफ ऍक्शन पास झालं म्हणजे त्याची मोमेंट काय येणार? 0. सो PY इंटू 0. झेपलं का? काय 0 आलं ते? Yes, sir. हा PY ची लाईन ऑफ ऍक्शन जे आपण P ला C च्या ठिकाणी रिझॉल्व्ह केला, याची लाईन ऑफ ऍक्शन व्हर्टिकल आहे, उभी आहे, ती A मधनं पास होते म्हणजे त्याची मोमेंट झालं 0.
पुढचा कोण शिल्लक राहिला आता? px पीएक्स हा हॉरिझॉन्टल आहे, पेन कसा पकडणार? vertical व्हर्टिकल. अगदी बरोबर. ए हा पॉइंट बेसला आहे, पकडा त्याला. पीएक्स हा फोर्स इकडून असं चाललाय, कसं रोटेट केलं? clockwise क्लॉकवाईज की अँटी क्लॉकवाईज? clockwise नीट बघा. पेन अँटी क्लॉकवाईज. आणखी एकदा चेक करा. पेन पीच्या ठिकाणी, एच्या ठिकाणी पकडा, एच्या ठिकाणी पेन खाली बेसला पकडा. पीएक्स हा राईट कडून लेफ्ट कडे चाललाय, असा असा रोटेट करतोय पेनला. clockwise अँटी क्लॉकवाईज Anti clockwise. clockwise अँटी की अँटी क्लॉकवाईज की क्लॉकवाईज? clockwise Anti clockwise. clockwise हे तुमचा बॉक्स आहे, बरोबर. इथं तुम्ही पकडताय एच्या ठिकाणी, इथं पकडलाय. पीएक्स हा फोर्स इकडे चाललाय, असा हा इकडे ढकलतोय, असा हा. कशी फिरते नोटबुक तुमची? ही बॉक्स कसं फिरते? क्लॉकवाईज फिरते की अँटी क्लॉकवाईज? clockwise क्लॉकवाईज. क्लॉकवाईज. अँटी Clockwise. अरे बाळांनो, घड्याळाच्या दिशेने फिरते की घड्याळाच्या विरुद्ध दिशेने? विरुद्ध दिशेने. हे पहा, हा पीएक्स आहे इकडे ढकलतोय, म्हणजे एच्या ठिकाणी होणारं रोटेशन तुमचं असं होईल ना, बरोबर का? Yes, sir. मग हे क्लॉकवाईज आहे की अँटी क्लॉकवाईज आहे? Anti clockwise. अँटी क्लॉकवाईज आहे ते. सो आय वुड लाईक टू राईट हिअर मायनस पी एक्स, बरोबर ना? इंटू त्याचं डिस्टन्स. आता फोर्स व्हर्टिकल आहे की हॉरिझॉन्टल आहे? हॉरिझॉन्टल. हॉरिझॉन्टल. म्हणजे डिस्टन्स कसं असणार? वर्टिकल. व्हर्टिकल. कुठून कुठपर्यंत? A to C ए टू द सी. अगदी बरोबर. मी लिहिताना तर ए सी असं लिहितो. हे झालं पीएक्स. पीएक्स आणि पी वाय, म्हणजे पी हा फोर्स संपला. सेकंड, आता क्यू घेऊया की एस घेऊया? क्यू घेऊया. आता क्यू ह्या फोर्सला आपण या कॉर्नरला एक रिझॉल्व्ह करू शकतोय, आणि दुसरा कुठे इथून कॉर्नर मधून पास होत नाहीये, दुसरा म्हणजे इथं रिझॉल्व्ह करू शकतोय. डी ला आणि एफ पॉइंटला, म्हणजे डी आणि एफ ह्या दोन्ही पॉइंट पैकी कोणत्याही एका पॉइंटला आपण क्यू ह्या फोर्सला रिझॉल्व्ह करू शकतोय. कुठे रिझॉल्व्ह केल्यानंतर ना आपल्याला सिंपल होईल रे, म्हणजे एखादा कंपोनंट D 0 ला. होईल. डी ला. जर का डी ला रिझॉल्व्ह केला तर त्याचा एक्स कंपोनंट हा इकडे असेल, असा हा. मी इथे लिहितो त्याला क्यू एक्स वाला, आणि याचा वाय कंपोनंट हा व्हर्टिकली अपवर्ड असेल इथं, क्यू वाय वाला. झिरो कोणता होईल रे? y वाय वाला झिरो होणार, कारण वायचं लाईन ऑफ ऍक्शन हे ए मधनं पास होत. Pass होतंय. लिहू तर डायरेक्टली मी क्यू वाय इंटू झिरो. Yes, sir. प्लस लिहू द्या की मायनस लिहू द्या? काय दिले काही लिहिलं तरी चालणार आहे. ओके, सो क्यू वाय इंटू झिरो. क्यू वायचा प्रश्न संपला. कळालं? क्यू वाय झिरो कळालं? yes sir ओके. आता क्यू एक्स हा हॉरिझॉन्टल आहे, याची लाईन ऑफ ऍक्शन ही ए मधनं पास होणार नाही. मग रोटेट कसं करते सांगा बरं? क्लॉकवाईज की अँटी क्लॉकवाईज? clockwise आता हे क्लॉकवाईज फिरवतंय, बरोबर आहे का, घड्याळाच्या दिशेने, म्हणजे ते येणार प्लस. सो प्लस क्यू एक्स इंटू त्याचं डिस्टन्स कुठून कुठपर्यंत येतं? A to D ए टू द डी. कारण फोर्सचा कंपोनंट हॉरिझॉन्टल आहे, डिस्टन्स व्हर्टिकल असणार. कुठून? त्याच्या पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन म्हणजे डी, आणि मोमेंट सेंटर ए पर्यंत, म्हणजे एडी एवढं डिस्टन्स असणार त्याचं. हे झालं एडी. ओके. आता पुढचा, आता हा क्यू संपला आपला, पुढचा यस आहे. यस ला आपण रिझॉल्व्ह कोणकोणत्या पॉइंटला करू शकतो रे? अगदी बरोबर, एच आणि जी. मग दोन्ही पैकी कुठं रिझॉल्व्ह केलेलं आपल्याला सोपं पडेल? एच. अगदी बरोबर. जर का एच ला आपण रिझॉल्व्ह केला तर इथून याचा असेल हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट इकडं, हा म्हणजे असेल आपला एस एक्स वाला, आणि इथून असं खाली असेल याचा वाय वाला. मोमेंट झिरो कोणाचं असेल रे, एक्सचं की वायचं? X एक्स. एक्स कंपोनंटचं झिरो असणार, कारण हॉरिझॉन्टल आहे ते ए मधनं पास होत आहे. मी डायरेक्टली लिहून टाकतो त्याला इथं. जस्ट मिनिट, कर्सर कुठे गेला? प्लस
यस एक्स इंटू 0. तर वाय वाला हा व्हर्टिकल आहे, याचं लाईन ऑफ ऍक्शन हे पास होणार नाही होणार ए मधनं. तर रोटेशन कसा करेल सांगा बरं. एस वाय हा खाली ढकलतोय, ए च्या ठिकाणी पकडा क्लॉकवाईज क्लॉकवाईज. म्हणजे काय येणार आहे, प्लस की मायनस, प्लस प्लस यस वाय इंटू डिस्टन्स कुठून ते कुठपर्यंत, A to H. ए टू एच इज इक्वल्स टू 0. तर मी 0 वाले लिहिणार नाही याच्यामध्ये, आता जे नॉन 0 आहेत ते, हा 0 वाला गेला. पी एक्स म्हणजेच पी कॉस थिटा, पी कॉस थिटा इंटू एसी हे डिस्टन्स किती आहे, ए इथं आहे, हा मायनस आहे, सॉरी हा मायनस. पी कॉस थिटा इंटू डिस्टन्स एसी किती मीटर आहे, 4. 4 मीटर्स. सो इंटू 4. नेक्स्ट वाला हा 0 आहे, नंतर ना कोण आहे, क्यू एक्स आहे, प्लस क्यू एक्स मीन्स क्यू कॉस ऑफ, क्यूचा अँगल आहे बीटा, इंटू त्याचा अंतर डिस्टन्स आहे ए टू द डी. बघा कुठे आहे ए, ए इथं आहे, Alpha डी ना आहे. sir. क्यूचा अँगल अल्फा आहे. क्यूचा alpha आहे. अँगल, अरे हा सॉरी सॉरी Alpha. सॉरी 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 हा, क्यूचा अँगल अल्फा आहे. जस्ट मिनिट. क्यू कॉस अल्फा इंटू त्याचं डिस्टन्स किती आता, 1. अगदी बरोबर. ए टू द डी, ए हा कॉर्नर आहे इथं, डी हा इथं आहे, 1 मीटर डिस्टन्स होता. ओके, पुढचा हा 0 आहे, याचा काय प्रश्न नाहीये. राहिला लास्ट वाला यस वाय, तो प्लस आहे. यस वाय मीन्स यस साइन ना, यस साइन ऑफ बीटा इंटू ए एच. ए कुठं आहे, इथं ए, इथं एच आहे. किती डिस्टन्स रे, 4 मीटर्स इज इक्वल्स टू 0. तर व्हॅल्यू पुटअप करा. पी किती आहे, 282. सो दॅट इज मायनस 282.84 cos of theta as 45 into 4 plus q we want to calculate. Q cos of alpha is a 36.87 into distance as a 1 meters plus yes we want to calculate, yes into sine of a beta, beta is a 53.13 into distance as a 4 is equals to 0. Now tell me the summation. हे जे वाला आहे की नाही कॉन्स्टंट वालं, हे कॉन्स्टंट वाला आपण इक्वालिटीच्या लेफ्ट साइडला घेऊयात त्याला, म्हणजे डायरेक्टली ते 0 होऊन जाईल. सॉरी, डायरेक्टली आपल्याला तिकडे घेता येईल ते. जस्ट मिनिट. Where is it? स्क्रीन दिसते सर्वांना? Yes sir. Okay, चलो हाँ. So now tell me that is a q, sorry this one, cos 36.87 into 1. What is the magnitude? हे पहिलं सांगा मला, हे वालं cos 0.799. so q into 0.79 ना, 99. 0.799. हे q चा प्रश्न संपला. पुढे प्लस यस इंटू साइन 53.13 इंटू 4 करायचं. पहिला साइन 53.13 करायचं, इक्वल्स टू करायचं, इंटू 4 करायचं. $3.199. 3.199 इज इक्वल्स टू, आता ही टर्म पूर्णपणे राईट साइडला घ्यायची. 282.84 cos 45 into 4. $282.84 cos 45 into 4. 799.9. 799.99. 6.
799.996. 96. 99 is फक्त सर. 9 सर फक्त. 99. ओके, इक्वेशन नंबर 4. कॅल्सी मध्ये दोन इक्वेशन सायमल्टेनियसली कशी सोडवायची माहितीत का? नाही. मी क्वेश्चन रिपीट करतो माझा. नाव हिअर वी रीच्ड अप टू द टू इक्वेशन्स, इक्वेशन नंबर 3 and इक्वेशन नंबर 4. In equation 3 we have two unknowns q and s, and similarly in equation 4 we have two unknowns q and s. आपल्याला ह्या दोन इक्वेशन आपल्याला दोन पद्धतीने सोडवता येतात. एक म्हणजे सायमल्टेनियसली सोडवायची प्लस मायनस करून, किंवा डायरेक्टली कॅल्सीवरती आपल्याला आन्सर मिळतं, सोडवता येतात. इथून पुढे कॅल्सीवरती डायरेक्टली सॉल्व्ह करायचं. ओके, चला मोड बटन प्रेस करत चला इक्वेशन येईपर्यंत. मोड बटन प्रेस करत चला. आलं का इक्वेशन? Yes, sir. Yes, sir. इक्वेशन आणखी दुसरं काय डिस्प्ले होत आहे? Matrix. Vector. ओके, इक्वेशन 1 ला असेल ना? Yes. हा, Yes, 1 sir. प्रेस करा. 1 प्रेस करा. केलं? Yes. इथं डिग्री आणि अननोन असेल आता. नाही सर, unknown. अननोन्स. आता किती अननोन आहेत आपल्याकडे? 2. 2 प्रेस करा. आहे का तिथं अननोन 2 असं? Yes. आता तिथं तुम्हाला त्याने A1 विचारलं असेल, बरोबर का? आता इकडे लक्ष द्या, मी काय म्हणतो ते. A1 आणि B1 म्हणजे Q आणि S इक्वेशन नंबर 1 मधून व्हॅल्यू असतात. A1 म्हणजे Q ची व्हॅल्यू इक्वेशन नंबर 1 मधली, B1 म्हणजे इक्वेशन 1 मधली S ची व्हॅल्यू, आणि C1 म्हणजे कॉन्स्टंट असतो इक्वेशन 1 मधला, जो 199.99 आहे. तर तुमच्या कॅल्सीवरती डिस्प्ले A1 झाला असेल, बरोबर ना? Yes, sir. तिथे व्हॅल्यू टाका आता 0.799. टाकली व्हॅल्यू. Yes, sir. आता इक्वल्स टू बटन प्रेस करा. काय डिस्प्ले झालं? B1. B1. आता B1 ची व्हॅल्यू म्हणजे कोणती व्हॅल्यू असणार? 0.6. अगदी बरोबर, टाकून द्या 0.6. इक्वल्स टू प्रेस करा. काय आलं आता? C1. C1 म्हणजे कोण असणार आता? 199.9. राईट, 199.99. Minus केला के इथं मायनस नाही, इथं कुठं मायनस आहे? प्लस आहे. equal to च्या पुढे आहे ना? नाही, इक्वल टू च्या पुढे याला मायनस साइन असेल तर मायनस घ्यायचं. इथं मायनस आहे का? नाही. नाहीये, तेव्हा प्लसच घ्यायचं. त्याला घेतलं याला. आता आणखी इक्वल्स टू प्रेस करा. आता A2 विचारत असेल. आता A2 म्हणजे कोणाची व्हॅल्यू टाकणार? Q ची व्हॅल्यू इक्वेशन 2 मधून म्हणजे किती आहे ती? 0.799. राईट, 0.799. टाकली. Yes, sir. इक्वल्स टू प्रेस करा. B2 आला असेल. आता B2 ची व्हॅल्यू किती सांगा बरं? 3.199. अगदी बरोबर, 3.199. इक्वल्स टू प्रेस करा. C2 आलं. Yes. C2 ला व्हॅल्यू कोणती टाकणार आता? 799.99. राईट, 799.99. टाकली. Yes, sir. आता इक्वल्स टू प्रेस करा. X इज इक्वल्स टू व्हॅल्यू येईल 76.94. 76.94. X ची व्हॅल्यू, बरोबर ना? Yes, sir. Yes, sir. आणखी एकदा प्रेस करा. Y ची व्हॅल्यू देईल तुम्हाला ते 230.85. 85. हा X म्हणजे तुमचा Q आहे, पहिला व्हेरिएबल Q, आणि हा Y म्हणजे तुमचा सेकंड व्हेरिएबल म्हणजे ES आहे. झेपलं?
Yes, Yes, sir. sir. सर्वांना झेपलंय? Yes, sir. Yes, sir. Yes, Great. Yes, Great. sir. आली आपली क्यू आणि एस ची व्हॅल्यू आता. तर त्यांनी पुढे काय म्हटलं की रिझल्टंट काढा म्हटले आपल्याला, बरोबर आहे का? आणि रिझल्टंट काढा म्हणताना त्यांनी काय म्हटलंय की रिझल्टंट आर हा व्हर्टिकल आहे, म्हणजे समेशन एफ एक्स 0 आहे, म्हणजे आर इज इक्वल्स टू समेशन FY. एफ वाय. मग तेवढा तुम्ही रिझल्टंट आर काढू शकेल का समेशन एफ वाय काढून, Yes, sir. की कॅल्क्युलेट करावं लागेल? तुम्ही सॉल्व्ह कराल की मी करू द्या? Sir. करू द्यात. ओके चलो. हा नेक्स्ट लाईन. फॉर रिझल्टंट आर त्याने आपल्याला कंडिशन दिलेली आहे. वी नो R is equals to summation forces along the y-axis, that is equals to, डायग्राम तुमच्या समोर आहे. Yes, sir. Yes, sir. सांगा मला समेशन एफ वाय आता. PY. पी वाय. ओके चलो, प्लस का मायनस? Plus. ओके हा पी वाय. हा देन हा Plus QY. प्लस क्यू वाय. हा व्हॉट अबाउट द एस वाय? Minus SY. SY. मायनस एस वाय. दॅट इज इक्वल्स टू पी वाय मीन्स पी साइन 45, बरोबर ना? Yes, sir. Yes, sir. प्लस क्यू वाय मीन्स क्यू साइन ऑफ 36.87. right, and lastly sy means minus s sine 53.13. 53.13. that is equals to p is known to us 282 na 0.84. 0.84 sine of 45 plus q किती आलता आपला? 76.94. 76.94 sine of 36.87 minus s ची व्हॅल्यू किती आलती? 23.85. 23.85 s ची व्हॅल्यू. यस 230.85. 230.85. जस्ट मिनिट 230 ना 230. Yes, sir. 85. 0.85 sine of 53.13. Calculate the things and tell me now. Summation fy, that is the resultant r we will have here. How much it is? 199.99. 199. प्लस की माइनस से बढ़ाना? Plus 199.99 means about 200 newtons, बरोबर ना? नाही, तर ते फक्त ते फक्त पहिल्याचं सांगितलं ते काय? 282 into sin 45. मला लक्षात नाही आलं तुम्ही काय म्हणताय ते. तर तो टोटल कम्प्लीट रिझल्ट नाही सांगितलेलं सर ते. ओके म्हणजे पहिली टर्म फक्त सांगितली 199.99. ओके चलो. हा total R is equal to 61.48. 61.482. 61.482 newtons na? Yes, sir. Yes, sir. This is our resultant R. This is a 2. This is not 1 na? Please do check it. I don't have those values. जे काय तुमच्या व्हॅल्यू असतील प्लस मायनस whatever it may be. Finally, answer will be 61.482 newtons. आले का सर्वांचं बघा?
62 आलं सर. किती आलंय? 62. हो सर आलाय. 62 इट्स ओके विथ 62. आता इकडे बघा का मी बरोबर म्हणतोय. 61.48 आहे म्हणजे 61.5 झालं बरोबर का? आणि Yes, 6 sir. आणि 61.5 म्हणजे 62. बट मोस्ट ॲक्युरेट विल बी 61.482. कारण तुम्ही जर का इथं डिजिट चेंज केले म्हणजे एखादा डिजिट वाढवला इथं तर 100% तुमचं आन्सर थोडंफार व्हॅरी होतं. आले सर्वांचं आन्सर आता? Yes, sir. Yes, sir. बाकीची मंडळी? Yes, sir. Yes sir. Yes, sir. Okay. So now I would like to have a review for the other questions also. तर आपण हा सॉल्व्ह केला. Yes 230 282.84 आपलं किती आलं तरी 200? बरोबर आहे. बरोबर आलते sir. बरोबर आहे ना? ओके चलो हा नो प्रॉब्लेम. देन दिस वन इज Sir, काय झालं म्हटलंय? ते स्लाइड दाखवा सर. हे वाला म्हणताय का? हे आन्सर पी क्यू आणि एस. पी तर दिले आपल्याला. इथं आर ची व्हॅल्यू लिहिलेली नाहीये मी. सॉल्व केलेलं स्लाइड सर. सॉल्व्ह केलेलं. एक मिनिट जस्ट मिनिट आय विल गो फॉर दॅट. हा प्लीज डू चेक इट. त्याच्या मागची स्लाइड. एक मिनिट बघा. ओके सर. ओके ना? हो. ओके चलो हा ओके. कुठं आपण हा सो आय वाज डिस्कसिंग अबाउट दोज क्वेश्चन्स. ओके हे डिफिकल्ट वाले झाले, सिंपल वाले झाले. हे या टाईपचं आपण केलं ना रे बाळांनो. कपल मोमेंट दिलेलं. सो सिंपल वन. 10 किलोन्यूटन हॉरिझॉन्टल फोर्स आहे, 15 किलोन्यूटन व्हर्टिकल फोर्स आहे. तर कपल मोमेंट आहे 5 किलोन्यूटन वाला 1 मीटर डिस्टन्स आहे. आर अल्फा एक्स वाय डी विचारलेलं असतंय. केलंय की करूयात? करा sir. Okay, chalo, go for this one. It was asked in December 11 for 10 marks. Find the magnitude, direction, and point of intersection with x-axis of the resultant of the given coplanar force system from point O. O पासून आपल्याला resultantचं XYD काढायचंय. Draw the sketch firstly. Be fast. 5 meters horizontal distance, 2 meter at the 2 meter from the O. There is a 10 kilonewton horizontal force. Then here 5 kilonewton and 5 kilonewton, two forces equal and opposite at a distance of 1 meter, means couple moment is there. And next force is a 15 kilonewton acting vertically downward. They asked resultant and it's a x distance, y distance and d, shortest distance we can say from the origin O. Diagram काढला? If done with, then tell me. I have to proceed. Sketch carry over. Okay, chalo, let it be. हरकत नाही. I would like to go for that diagram firstly. असंच बॉक्स येणार आहे? Yes sir. Okay, great. This is a vertical axis. This one has a horizontal. Two forces and a couple moment is there. I would like to go for that. इथे डाउनवर्ड फोर्स होता ना? Yes. Yes, sir. And here it's a horizontal one. One of the force, another one force.
Okay, names they had given here as a O. This distance is a 5 meter na horizontal. Yes, sir. Horizontal dimension is a 5 meter. This axis as a X. Just for the reference they had given us. Vertical axis as a Y axis. This is 4 meter na? 2 meters. 2. This is a 2 meter. Magnitude 10. kilonewton na? Ah, okay, great. And how much? And for this one? 15. 15. 15 kilonewton. Distance between those two is 1 meter. Magnitude 5. 5. 5 kilonewtons. 5 kilonewtons. Okay. What they asked to calculate the resultant R, alpha, X, Y, and D. Okay, X, Y, D कुठून? At O, from O विचारलेला आहे. पहिला रिझल्टंट काढून घेऊया. ओके, 10 मार्कला हा एक्झाम्पल विचारलेलं होतं. फोर्सेस फक्त दोनच आहेत, 10 किलोन्यूटन 15 किलोन्यूटन. हे जे दोन फोर्सेस आहेत 5 आणि 5 इक्वल मॅग्निट्यूड ऑपोजिट डिरेक्शन सेपरेटेड बाय डिस्टन्स. म्हणजे काय होतं? कपल मोमेंट तयार होत आहे. ओके, आता रिझॉल्व्ह कोणाला करायला लागणार आहे का इथं आपल्याला? नाहीये. ओके, सो विल गो फॉर फर्स्टली फॉर रिझल्टंट. For resultant, we know. Write down the equation firstly. R is equals to root of summation forces along the x-axis. It's a square plus summation forces along the y-axis. It's a square. And alpha is equals to, that is a direction we can say, tan inverse mod of summation of forces along the y-axis by summation forces along the x-axis. So पहिला कोणता घे सांगा, एपेक्स घ्यायचं की एफवाय घ्यायचं? Okay, so consider summation forces along the x-axis is equals to, सांगा कोण कोण असणार summation एपेक्स ला? 10 kilonewton. फक्त एकटा 10 किलोन्यूटनच असणार, बरोबर. नेक्स्ट समेशन एफवाय मध्ये कोण कोण येणार? 15. प्लस की मायनस? Minus. -15 kilonewton. Therefore R is equals to root of 10 square plus 15 square. मायनस आहे मी प्लस करतोय कारण स्क्वेअर केलं की ते प्लसच होणार आहे. So what is the R? $18.02. 18.02 kilonewtons. बरोबर आहे का बघा बरं का? Okay, then calculate the alpha. Alpha is equals to tan inverse of mod summation fy 15 plus घ्यायचं mod मध्ये आपण divided by 10. Tell me directly value for alpha. 56.30. 30. 56.30 degrees. See how simple example was there. It was for 10 marks. इथपर्यंत झेपलं? Okay, now we have to calculate the x, y, and d. Okay, x intercept, y intercept, and shortest distance of a resultant R from point O. Okay, so right on next line. Consider moment. Consider a summation moment of all the forces at point O is equals to zero moment. By the way, तो कोणाची होणार आहे का ओच्या ठिकाणी? नाही. अगदी बरोबर. पहिला फोर्स कोणता घेताय? 10 घेता की 15 घेता?
10. 10. मग 10 हा कसा रोटेट करतोय पॉइंट ओ ला? Clockwise. Clockwise. इकडून ढकलतंय म्हणजे 100% ला असं क्लॉकवाईज रोटेट करणार. सो मी प्लस लिहून घेतो. सो +10 इंटू आता फोर्स हॉरिझॉन्टल आहे, डिस्टन्स कसं असणार त्याचं? Vertical. किती दिलंय आपल्याला? 2 2 meter. meter. 2 मीटर. सो 10 इंटू 2. ओके, कळालं हे? Yes, sir. पुढचं हे सांगा आता. हा बोला, किती असणार हे? क्लॉकवाईज कपल आहे की अँटी क्लॉकवाईज आहे रे हे? Anti-clockwise. इट्स रोटेटिंग द ऑब्जेक्ट इन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. म्हणजे मायनस झालं. तर मॅग्निट्यूड सांगा, किती असतं मॅग्निट्यूड कपल मोमेंटचं? 5 kilometer. 5 किलोन्यूटन. अगदी बरोबर. प्रॉडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ वन ऑफ द फोर्स अँड डिस्टन्स बिटवीन देम. म्हणजे एक फोर्स 5 किलोमीटर आहे, डिस्टन्स 1 मीटर आहे, म्हणजे 5 गुणिले 1 म्हणजे 5 येणार. ओके, हे झालं कपल मोमेंटचा विषय संपला. पुढचं आता 15 किलो न्यूटन. याची मोमेंट 0 होऊ शकते का ओच्या ठिकाणी? नाही. नाहीये. मग रोटेशन कसं आहे, क्लॉकवाईज की अँटी क्लॉकवाईज? Clockwise. Clockwise. म्हणजे प्लस, बरोबर ना? सो प्लस 15 इंटू फोर्स वर्टिकल आहे, डिस्टन्स कसं असणार? Horizontal. किती मीटर आहे? 5. 5 मीटर. सो दॅट इज इक्वल्स टू 10 इंटू 2 किती? 20 की 20? 20. 20. ओके, प्लस 15 इंटू 5 किती? बरोबर ना, 75. Yes, sir. सो दॅट इज 90 का? Yes, sir. Yes, sir. बरोबर. Yes, sir. Yes, sir. दिस इज अबाउट मोमेंट ऑफ फोर्सेस ऍट पॉइंट ओ. आता आपल्याला पुढे काय कॅल्क्युलेट करायचं बाळांनो? D. Shortest distance. D. ओके, चलो. सो राइट डाउन बिलो फॉर D. What is the equation for D? Summation moment upon Summation of अगदी बरोबर. समेशन मोमेंट किती आहे? 90 आहे. 90 डिवाइडेड बाय R 18.02. 1895 म्हणजे 4.99 येतं का? 99. 4.99 मीटर. हा झाला D. ओके, सिमिलरली एक्स घेऊ द्या की वाय घेऊ द्या? X. एक्स बार इज इक्वल्स टू हा समेशन मोमेंट डिवाइडेड बाय Summation Y. Y. summation f of y. So that is equals to Minus. moment is 90 divided by summation f y की 10 की 15 रे? Minus 15. Minus 15. minus 15 म्हणजे किती रे? प्लस 6 का? Minus 6. minus 6 मीटर. अगदी बरोबर. देन जीवराज, हा इंगळे, फटाफट द वाय बार. बाकी कुणी बोलू नका रे, बरं का? इंगळे, हा इंगळे, आवाज येतो का? Yes, sir. हा सांग बरोबर. आता वाय बार साठी कसं काढणार वाय बार? आपण डी काढला, एक्स बार काढला, तर वाय बार कसा काढायचा? तुमचा एक्स बार किती आलता जीवराज? जीवराज एक्स बार किती आलता? पवार, ओंकार पवार.
रोल नंबर 56. 56 आवाज येतो का माझा? $55 यश आवाज येतो का यश? बाकीची मंडळी आवाज येते का रे माझा? Yes, Yes, sir. ओके हा. Yes, sir. रोल नंबर 53 तेजस मुंडे. How to calculate the y bar? Roll number 53, 52. अभिजित मोहोळकर. सॉरी अभिषेक. 52 हा येतो का आवाज? 52. Yes, sir. How to calculate the y bar? Summation m upon summation of fx. अगदी बरोबर. Summation m upon summation fx. Summation m is a 90 kilonewton meter divided by summation fx is a how much it is? 10. So y bar is equals to 9 meters. How simple it is, yaar. So now आता आपल्याला काय करायचं आहे? याच एक्झाम्पल मध्ये या फोर्सचा मॅग्निट्यूड आपल्याला 20 किलोन्यूटन घ्यायचा आहे. कोणाचं? या फोर्सचं. आणि हा जो इकडचा फोर्स आहे त्याचं मॅग्निट्यूड आपल्याला 25 किलो न्यूटन घ्यायचं आहे. ओके. आणि जी कपल मोमेंट जी आहे आपली 5 किलो न्यूटन आणि 5 किलो न्यूटन दोन फोर्सेस दोघं जण हे तसंच ठेवूयात. आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचंय? तर पहिला म्हणजे रिझल्टंट आर काढायचंय. दुसरं म्हणजे त्याची डायरेक्शन म्हणजेच अल्फा त्याने किती अँगल केला एक्स ऍक्सिस बरोबर ते काढायचंय. आणि तिसरं म्हणजे त्याचं शॉर्टेस्ट डिस्टन्स त्याला आपण डी म्हणतो. त्याचा एक्स इंटरसेप्ट म्हणजे एक्स ऍक्सिसला कुठं करेल? कट करेल. वाय डिस्टन्स म्हणजे वाय ऍक्सिसला कुठं कट करेल? कुठून? तर पॉइंट ओ पासून. म्हणजे ओ पासून रिझल्टंट आर हा किती अंतरावरती असेल जेणेकरून ज्या वेळेस ही फोर्सेस कंबाइंडली या बॉडीला ओच्या ठिकाणी रोटेट करत होती, फिरवत होती आणि ट्रान्सलेट करत होती तेवढाच इफेक्ट त्या रिझल्टंट आरचा असेल. म्हणजेच सुरुवातीच्या स्टेप मध्ये आपल्याला काय करायचं आहे? तर सुरुवातीच्या स्टेप मध्ये आपल्याला रिझल्टंट आर काढायचा आहे. आता आपण आर कसा काढतो? तर सुरुवातीला नेहमी इक्वेशन घ्यायचं, नेहमी फॉर्म्युला लिहायचं पहिला सुरुवातीला. त्याच्यामध्ये कळतं आपल्याला बाबा की काय कॅल्क्युलेट करायचं आहे आणि काय नाही येते. तर या केसमध्ये रिझल्टंट काढायचं म्हणजे आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. काय फॉर्म्युला आपला? तर रिझल्टंट आर इज इक्वल्स टू समेशन फोर्सेस अलॉंग द एक्स ऍक्सिस म्हणजे समेशन एफ एक्स स्क्वेअर प्लस समेशन ऑफ द फोर्सेस अलॉंग द वाय ऍक्सिस स्क्वेअर झाला. हा आरचा फॉर्म्युला झाला. आणि दुसरं म्हणजे काय? तर अल्फा म्हणजे त्याचे डायरेक्शन ज्याला आपण अँगल म्हणतो. त्याचा फॉर्म्युला काय आपला? टॅन अल्फा इक्वल्स टू लिहा किंवा अल्फा इज इक्वल्स टू टॅन इनव्हर्स लिहा. दोन्ही एकच राहतात. टॅन अल्फा इज इक्वल्स टू समेशन एफ वाय. हे मॉड मध्ये घ्यायचं नेहमी. मॉडचा अर्थ काय राहतो? तर जर का व्हॅल्यू मायनस असेल तर ती प्लस होऊन जाते. समेशन एफ वाय बाय समेशन एफ एक्स. ही दोन इक्वेशन तर सर्वांना माहिती आहेत का? Yes, sir. Yes, sir. ओके. आता आर काढा किंवा अल्फा काढायचं म्हटलं तर आपल्याला समेशन एफ वाय इथं दोन्हीकडे आहे आणि समेशन एफ एक्स ही दोन्हीकडे आहे. म्हणजे आपल्याला फोर्सेसची सम बेरीज करायची आपल्याला. एक तर डायरेक्टली दिलेल्या फोर्सेसची बेरीज करायची किंवा त्यांच्या कंपोनंटची बेरीज. पण कशी? आडव्यावाल्यांची एकदा आणि उभ्यावाल्यांची एकदा. आडवेवाले म्हणजे हॉरिझॉन्टल ऍक्सिसला म्हणजेच एक्स ऍक्सिसला असणार आहे आणि उभेवाले म्हणजेच व्हर्टिकल ऍक्सिसला वाय ऍक्सिसला असणार आहे. आता पहिलं काय करूया आपण? तर समेशन एफ एक्स घेऊया. सो कन्सिडर समेशन एफ एक्स.
तर सुरुवातीला मी कुणाची घेतोय समेशन, तर फोर्सेस अलॉंग द एक्स ऍक्सिस किंवा कंपोनेंट अलॉंग द एक्स ऍक्सिस. तर कंपोनेंटला कधी जायचं, तर जर का दिलेली फोर्सेस एक्स आणि वाय ऍक्सिसच्या व्यतिरिक्त असतील म्हणजे इन्क्लाइन असतील. जर का इन्क्लाइन फोर्सेस असतील तरच त्यांना रिझॉल्व्ह करायचं, अदरवाइज रिझॉल्व्ह करायचं नाही. तर हा जो फोर्स आहे आपला इथला हा 20 किलोन्यूटन वाला आहे. हा हॉरिझॉन्टल आहे, याला रिझॉल्व्ह करायची गरज नाहीये. हा दुसरा आहे 25 किलोन्यूटन वाला, हा व्हर्टिकल आहे, याला रिझॉल्व्ह करायची गरज नाहीये. राहिला प्रश्न कोणाचा, तर या दोघांचा. हे 5 किलोन्यूटन इकडं खाली येत आहे आणि हे 5 किलोन्यूटन इकडं असं वरती जात आहे. आणि ह्या दोघांच्या मध्यंतरी अंतर आहे काही, म्हणजे डी एवढं अंतर आहे, 1 मीटर एवढं अंतर आपल्याला दिलेलं आहे. मग ही दोन इक्वल मॅग्निट्यूड असणारी फोर्सेस आहेत, बरोबर आहे का. मॅग्निट्यूड दोघांची सेम आहे, 5 किलोन्यूटन आहे, पॅरलल आहेत एकमेकांना, बरोबर. आणि अनलाईक पॅरलल म्हणजे डायरेक्शन अपोजिट आहे, एक खाली येतो एक वरती जातो. म्हणजे हे दोघं मिळून काय करतात, तर हे दोघं मिळून कपल मोमेंट तयार करतात. आणि त्या कपल मोमेंटचं मॅग्निट्यूड किती राहतं, तर दोघांपैकी एकाचं मॅग्निट्यूड दोघांचं सेमच आहे, त्याच्यामुळे कोणाचं जरी घेतलं तरी चालतं. आणि दोघांमधलं डिस्टन्स म्हणजेच यांची कपल मोमेंट ही 5 किलोन्यूटन मीटर एवढी तयार होणार. मग आता हिचं रोटेशन कसं, बाबा ही क्लॉकवाईज फिरणार की अँटी क्लॉकवाईज फिरणार. साधं करायचं, पुन्हा एकदा आपला पेन घ्यायचा हातामध्ये आणि त्या पेनवरती काय करायचं, की दोन फोर्सेस लावायची. एक फोर्स कुठून येतोय, जसं आहे तसं लावायचं, तिरका पेन पकडा असा. एक फोर्स इकडून असं खाली येतोय आणि दुसरा फोर्स इकडून असं वरती जातोय. एक इकडं खाली ओढणार आहे, दुसरा वरती ढकलणार आहे. कसं फिरतंय रे बाळांनो, हे क्लॉकवाईज फिरतंय की अँटी क्लॉकवाईज फिरतंय. क्लॉकवाईज. हे बघा आणखी एकदा चेक करा, मी पाठ्या सांगितलं त्याला साईडला घेतो, मी यांना तिरकं करतो. हे इन्क्लाइन आहेत, मी यांना उभं करतो. मी जी त्यांची लाईन जी आडवी होती ती मी सॉरी जी इन्क्लाइन लाईन आहे 1 मीटर वाली ती मी आडवी करतो. हे डिस्टन्स 1 मीटर आहे. हा 5 किलोमीटर हा खाली येणार आहे, मी त्याला इकडे दाखवतो असं. हा खाली येणारा 5 किलोमीटर आहे, बरोबर. आणि हा वरती जाणारा 5 किलोमीटर आहे. इकडच्या साईडने असं ऍक्ट होतं. तर मला सांगा, तुम्ही जर का याला धरलं इथं तर कसं फिरेल रे, क्लॉकवाईज फिरेल की अँटी क्लॉकवाईज फिरेल, घड्याळाच्या दिशेने फिरेल की घड्याळाच्या अपोजिट दिशेने फिरेल. घड्याळाच्या दिशेने. चेक करा, असं फिरेल. अँटी क्लॉकवाईज. अँटी क्लॉकवाईज. अँटी क्लॉकवाईज. नीट चेक करा आणखी ना. पेन आडवा पकडा, डाव्या हाताचा फोर्स खाली येतोय, उजव्या हाताचा फोर्स वरती जातोय. लावा फोर्स, बघा कसं फिरतोय पेन. अँटी क्लॉकवाईज. लक्षात आलं का बघा अँटी क्लॉकवाईज काय आहे ते. अँटी क्लॉकवाईज. लक्षात आलं का अँटी क्लॉकवाईज का आहे ते, कसं आहे ते. येस येस सर. लक्षामध्ये. येस. ओके. आता ही झालं अँटी क्लॉकवाईज कपल, म्हणजे निगेटिव्ह असणार. किती मॅग्निट्यूड असणार, दोन्ही पैकी एका फोर्सचं मॅग्निट्यूड म्हणजे 5 किलोमीटर इंटू त्या दोघांमधलं डिस्टन्स किती आहे, 1 मीटर आहे, म्हणजे 5 किलोमीटर मीटर अँटी क्लॉकवाईज मोमेंट आहे. आणि आपल्याला माहितीये कपल मोमेंट तयार करणाऱ्या फोर्सेसचा ट्रान्सलेटरी इफेक्ट म्हणजे ढकलणारा ओढणारा इफेक्ट हा कंपल्सरी 0 असतो. समेशन एफ एक्स 0 राहतं, समेशन एफ वाय 0 राहतं. तर इथं जर का आपण बघितलं समेशन एफ एक्स 0 राहणार कारण फोर्सच नाही एक्स ऍक्सिसला. आणि समेशन एफ वाय जर का दोघांचं घेतलं तर एक खाली येतोय म्हणजे -5 आहे, एक वरती जातोय म्हणजे +5 आहे. -5 + 5 म्हणजे 0. म्हणजे ट्रान्सलेशन मध्ये कुठेही येणार नाही, म्हणजे रिझल्टंट मध्ये ते दोघं कॉन्ट्रीब्युट करणार नाहीये. कळालं इथपर्यंत. येस सर. येस सर. मग आता येस सर. मग आता समेशन एफ एक्स मध्ये कोण कोण येईल, कोणकोणती फोर्सेस येणार इथं. समेशन एफ एक्स मध्ये कोणकोणती फोर्सेस येतील सांगा बरं. आता आपल्याकडे किती फोर्सेस आहेत, आता 4 फोर्सेस होती, त्याच्यापैकी हे दोघं जण जर गेले, हे कपल मोमेंट तयार केली, शिल्लक दोघं जण राहिले. कोण, एक हा 20 वाला आणि हा 25 वाला. मग या दोघांपैकी समेशन एफ एक्स ला म्हणजे हॉरिझॉन्टल लाईनला कोण ऍक्ट होतो, 20 वाला ऍक्ट होतो की 25 वाला. 20 वाला. मग 20 वाला राईट साईडला चाललाय की लेफ्ट साईडला चाललाय.
हा फोर्स राईट साईडला चालला की लेफ्ट साईडला चालला? Right. राईट साइडला राईट साइड पॉझिटिव्ह असते की निगेटिव्ह असते? Positive. पॉझिटिव्ह आलं लक्षात इथपर्यंत? Sir. Yes, sir. ओके, म्हणजे हे झालं आपलं 20 किलोन्यूटन समेशन एफ एक्स पॉझिटिव्ह. का? कारण तो फोर्स हा राईट साईडला चालला. तर सिमिलरली समेशन एफ वाय काढायचं आहे आपण. मी तर पुढेच लिहितो होतं. समेशन ऑफ फोर्सेस अलॉंग द वाय ऍक्सिस. वाय ऍक्सिस म्हणजे उभं वालं. तर कोण आहे रे उभं वालं? हे 20 येणार का उभं वाल्यामध्ये? नाही. नाहीये. 25. फक्त 25. ओके, आता हा 25 येणार. आता हा अप चाललाय की डाऊन चाललाय? Down. पण डाऊन म्हणजे प्लस की मायनस? Minus. So this is a minus 25 किलो न्यूटन. कळालं? समेशन एफ एक्स आणि एफ वाय दोघं Yes, sir. तुमच्या लक्षात आलं का? Yes, sir. येस सर ओके, आता मग रिझल्टंट आर च्या फॉर्म्युल्यामध्ये फक्त व्हॅल्यू ठेवायच्या. आर इज इक्वल्स टू समेशन एफ एक्स स्क्वेअर प्लस एफ वाय स्क्वेअर. एफ एक्स हा 20 आहे, 20 त्याचा स्क्वेअर प्लस एफ वाय हा 25 आहे. आता मी घेताना इथं पॉझिटिव्ह घेतो. तुम्ही म्हणाल की सर ही निगेटिव्ह आहे, मग तुम्ही पॉझिटिव्ह का घेताय? जर आपण निगेटिव्ह 25 घेतलं, त्याचा वर्ग केला, स्क्वेअर केला, तर निगेटिव्हचा स्क्वेअर काय असतो? Positive. पॉझिटिव्ह असतो. म्हणून त्याला मी इथं पॉझिटिव्ह घेतोय. ठीक आहे. जर तुम्हाला रूट मध्ये व्हॅल्यू मिळेल काहीतरी आर इज इक्वल्स टू किती येतं रूट मध्ये? 400 आणि 600 1025 का? Yes. सर 1025. सो देअरफॉर आर इज इक्वल्स टू रूट काढा आता त्याचं. Thirty-two point zero one. 2.0. 32.01. 0.01 किलो न्यूटन. इथपर्यंत कळालं सर्वांना? Yes, sir. Yes, sir. येस सर लक्षात आलं का? पवार Yes, sir. लक्षात आलं का? येस सर ओके, आता आपल्याला आर कळाला. आता काय करायचं आपल्याला? अल्फा काढायचा, त्याचा अँगल काढायचा आपल्याला. मग टॅन अल्फा मध्ये पुटअप करा. एक मिनिट, मी इकडचं स्क्रब करतो इकडचं. जस्ट अ मिनिट. I have to make the first board as a clean here. तर अल्फासाठी आपल्याला करायचं आहे टॅन अल्फाचं फॉर्म्युला माहिती आपल्याला. सो देअरफॉर टॅन ऑफ अल्फा इज इक्वल्स टू मॉड ऑफ समेशन एफ वाय. समेशन एफ वाय आपलं निगेटिव्ह 25 आहे. परंतु आपण मॉड घेतो तर काय होणार ते? पॉझिटिव्ह होणार. सो पॉझिटिव्ह 25 divided by summation fx is a 20. 20. So therefore alpha is equals to, मी tan ला इकडे घेतो म्हणजे तो tan चा इन्व्हर्स होतो. tan इन्व्हर्स ऑफ 25 by 20. बरोबर आहे का? म्हणजे किती येणार? 1.25. 1.25. Therefore alpha is equals to सत्तेचाळीस ते 48 दरम्यान येईल. 35 येत आहे. हा बघ थोड्या वेळानं लाईट आली तर. What is the alpha? 51.34. 51.34. 51.34. बरोबर ना? 51.34. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. सर्वांचं आले का चेक करा सर्वांनी. Yes, sir. Yes, sir. सर्वांचं आलेलं आहे ना? ओके चलो. इथपर्यंत कोणाला काय डाऊट आहे का सांगा अगोदर. No, sir. ओके चलो. आता जाऊ का मी पुढच्या पार्टला? मोमेंटला जाऊ का? Yes, sir. Yes, sir. ओके, आता नेक्स्ट आता काय लिहितो बघा मी इथं.
फॉर एक्स बार म्हणजे एक्स इंटरसेप्ट, वाय बार म्हणजे वाय इंटरसेप्ट आणि डी कोणाचं काढायचं आपल्याला हे रिझल्टंटचं कुठून फ्रॉम ओ म्हटले त्यांनी ओरिजिन त्यांनी लिहिलं ओ नाव लिहिलं ओके म्हणजे काय करतात आपल्याला मोमेंट घ्यावी लागते सो टेकिंग मोमेंट ऍट ओ taking moment at point O. Therefore, summation moment of all the forces at point O is equals to लिहिताना कसं लिहायचं summation m at O किंवा summation m of forces at O लिहिलं तरी चालतं काय हरकत नाही is equals to तर आपल्याला मोमेंट कुठं घ्यायचं आहे मोमेंट आपल्याला इथं घ्यायचं आहे पहिलं काय चेक करायचं दिलेल्या फोर्सेस पैकी कोणता फोर्स किंवा त्याचं लाईन ऑफ ऍक्शन त्या मोमेंट सेंटर मधनं जाते का मोमेंट सेंटर म्हणजे कोणता पॉइंट असा पॉइंट ज्याच्याभोवती आपण मोमेंट घेतो तो पॉइंट मोमेंट घेतोय आपण ओला फोर्सेस आपल्याकडे दोन आहेत कोणकोणती 20 न्यूटन वाला इथं आहे 25 वाला इथं आहे कपल मोमेंट आपण डायरेक्टली लिहून घेणार आहे मग या दोघांपैकी कोणाची लाईन जाऊ शकते का ओ मधनं किंवा जाती का ओ मधनं नो सर जात नाहीये कारण 20 किलोटन जो फोर्स आहे हा आडवा आहे हॉरिझॉन्टल आहे हा इथं आहे याची लाईन ऑफ ऍक्शन ही आपली अशी असणार आहे इकडं की कधीच ओ मध्ये जाणार नाहीये बरोबर मग तर पुढचा प्रश्न काय राहतो की ते कसं फिरवतो क्लॉकवाईज फिरवतो की अँटी क्लॉकवाईज फिरवतो मग काय करायचं नेहमी फोर्सला नेहमी पेन आपला परपेंडिक्युलर करायचा म्हणजे काय करायचं फोर्स जर का व्हर्टिकल असेल तर पेन हॉरिझॉन्टल पकडायचा किंवा फोर्स व्हर्टिकल असला की पेन हॉरिझॉन्टल किंवा व्हाईस वर्सा आता इथे बघितलं आपण तर जो पहिला फोर्स आहे आपला हा 20 किलोन्यूटन वाला हा हॉरिझॉन्टल आहे आडवा आहे असा फोर्स आहे पेन असा उभा धरायचा जिथं मोमेंट घेतो आपण त्या पॉइंटला पेनला पकडायचं तर मोमेंट आपण साधारणतः खाली घेतोय ओला घेतोय म्हणून तिथं पेन पकडायचं फोर्स वरच्या साईडला लागतो इथं कुठेतरी लागतोय असा अंदाज धरायचा आणि ज्या डायरेक्शनने फोर्स येतो त्या डायरेक्शन फोर्स लावायचा पेन आता डावीकडून उजवीकडे फोर्स चालला असता या पेनला असं दाबलं खाली पेन कसा फिरला क्लॉकवाईज फिरला की अँटी क्लॉकवाईज फिरायला लागला क्लॉकवाईज क्लॉकवाईज म्हणजे तो प्लस येणार क्लॉकवाईज बरोबर ना प्लस येणार ना म्हणजे मोमेंट म्हणजे काय असते फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स पहिला मी फोर्स लिहितो 20 पॉझिटिव्ह लिहितोय कारण ते क्लॉकवाईज फिरवत आहे तर पुढचं त्याचं डिस्टन्स कुठून घ्यायचं बऱ्याच वेळा कन्फ्युजन होतं की आपलं डिस्टन्स कुठून घ्यायचं डिस्टन्स कसं ठरवायचं डिस्टन्स हे नेहमी फोर्सला परपेंडिक्युलर म्हणजे इथं फोर्स हा हॉरिझॉन्टल होता आडवा होता डिस्टन्स याला परपेंडिक्युलर म्हणजे व्हर्टिकल उभं असतं कुठून मोमेंट सेंटर जिथं मोमेंट घेतो तो पॉइंट ओ आहे जिथं फोर्स अप्लाय होतो तो पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन इथं आहे मग हे फोर्स हॉरिझॉन्टल होता डिस्टन्स व्हर्टिकल असणार ते किती दिले आपल्याला 2 मीटर 2 मीटर 20 इंटू कळाली मोमेंट पहिल्या फोर्सची यस सर ओके आता पुढचा फोर्स घेतोय मी पुढचा कुठला आहे 25 किलोमीटर हा फोर्स व्हर्टिकल आहे याची लाईन ऑफ ऍक्शन ही मोमेंट सेंटर मधनं म्हणजे ओ मधनं पास होत नाहीये म्हणजे 100% रोटेट करणार तर कसा रोटेट करतो पहिला फोर्स कसा आहे व्हर्टिकल आहे की हॉरिझॉन्टल आहे व्हर्टिकल फोर्स व्हर्टिकल आहे पेन त्याला परपेंडिक्युलर म्हणजे पेन हॉरिझॉन्टल राहणार बरोबर हा असा पेन पकडा आडवा पेन आडवा पकडल्यानंतर ना ज्या साईडला मोमेंट घेतो तिथं पेन हातामध्ये पकडायचा आपण डाव्या बाजूला साधारणतः मोमेंट घेतोय आडव्या पेनला म्हणजे ओला इथं घेतो मी पेन हातामध्ये पकडला दिसतंय का पेन बघा दुसरा घेतो मी हा ओके इथं पकडलं मी डाव्या साईडला आता तर फोर्स हा वरून खाली येतो असं बरोबर का 25 किलोमीटरचा साधारणतः उजव्या साईडला येतो फोर्स तो फोर्स बरोबर त्या पेनवरती लावायचा उजव्या साईडला आणि बघायचं कसं रोटेट करतो पेनला क्लॉकवाईज करते की अँटी क्लॉकवाईज करते अँटी क्लॉकवाईज हे बघा कसं फिरते क्लॉकवाईज फिरते की अँटी क्लॉकवाईज फिरते अँटी क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज फिरते म्हणजे काय येणार हे प्लस येणार की मायनस येणार मायनस मायनस ओके सो मायनस फोर्स पहिला 25 इंटू त्याचं परपेंडिक्युलर डिस्टन्स परपेंडिक्युलर म्हणजे कसा फोर्स उभा आहे म्हणजे डिस्टन्स आडवं असतं हा फोर्स व्हर्टिकल
डिस्टन्स दिलं आपल्याला किती दिलं आहे 5 5 मीटर्स. तर त्याचं मी डिस्टन्स लिहिलं. तिथपर्यंत कळालं का? सर ते डिरेक्शन अँटी क्लॉकवाईज येते ना? अँटी क्लॉकवाईज येतं ना याची. 25 ची सर क्लॉकवाईज येईल ना? हा 25 हा बरोबर आहे. हा 25 हा फोर्स आहे त्यामुळे इकडून येतो असं. हा पेनला फिरवताना क्लॉकवाईज फिरवणार, बरोबर आहे? क्लॉकवाईज फिरवणार, बरोबर ना? एवढा चेक करा. जर का पेनने कळेना, पेनने समजेना झालं की नोटबुक घ्यायचं हातामध्ये. त्याचं नोटबुक घ्यायचं, एका कॉर्नरला जिथं मोमेंट घेतोय तिथं नोटबुक पकडायचं. पकडलं? हा कॉर्नरला घेतोय मोमेंट म्हणून मी इथं नोटबुक पकडलेला आहे. फोर्स इकडे ऍक्ट होतोय असा. हा इकडच्या साईडला वरच्या बाजूला फोर्स लावायचा, कसं फिरतोय बघायचं. क्लॉकवाईज फिरलं की अँटी क्लॉकवाईज फिरलं? क्लॉकवाईज. म्हणजे ते काय येणार, प्लस येणार की मायनस येणार? प्लस प्लस येणार. ओके, त्याला मी आता प्लस करू. प्लस 25 इंटू डिस्टन्स ऍज अ 5. कळालं इथपर्यंत? Yes, sir. आता पुढचं राहिले हे कपल मुवमेंट. आपण बघितलं होतं हे अँटी क्लॉकवाईज आहे, त्याला मायनस लिहितो डायरेक्टली. किती असणार मॅग्निट्यूड त्याचं? तर 2 पैकी एका फोर्सचं मॅग्निट्यूड म्हणजे 5 इंटू या दोघांमधलं डिस्टन्स म्हणजे किती येणार ते? 5. So ते -5. ओके, दॅट इज इक्वल्स टू 20 दुने 40 बरोबर, प्लस 25 पाचा 125 वजा 5 बरोबर, म्हणजेच किती येणार आहे? 40 अधिक 120 बरोबर ना? 160 किलो न्यूटन मीटर क्लॉकवाईज आलं, पॉझिटिव्ह आलं. इथपर्यंत कळालं सर्वांना? Yes, sir. येस सर. आता पुढच्या स्टेप मध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर त्याचं शॉर्टेस्ट डिस्टन्स काढायचं. डायरेक्टली फॉर्म्युला लिहित चला, डी एक्स बार वाय बार. मी लिहितो पुढे, तर फॉर पहिला लिहितो मी डी. डी साठी फॉर्म्युला काय आपला, तर डी इज इक्वल्स टू समेशन मोमेंट डिवायडेड बाय आर. मोमेंट आली आपली 160 डिवायडेड बाय आर आहे आपला 32.01. सो किती आलं व्हॅल्यू याची? 4.99. 4.99 मीटर्स. आली का बघा सर्वांची, चेक करत चला. आली का व्हॅल्यू सर्वांची? डी ची व्हॅल्यू 4.99. येस सर. येस सर. देन एक्स बार. एक्स बारला काय असतंय, मोमेंट न्यूमरेटर सेम राहतो, फक्त डिनॉमिनेटर बदलतो. एक्स बार म्हटलं की समेशन एफ वाय लक्षात ठेवायचं आणि वाय बार म्हटलं की समेशन एफ एक्स लक्षात ठेवायचं. मोमेंट पुन्हा एकदा 160 समेशन एफ वाय आपलं -25. हॅलो सर. हा बोला बोला. सर माझं नेट पॅक संपत आलं. युटी आहे सर 4:30 ला, मी आय लिहू? चालेल चालेल, काय हरकत नाही, काय हरकत नाही. 4:30 ला युटी कशाची आहे? EMC EMचीच आहे सर तुमची. बरं एक जस्ट मिनिट, बरं झालं तुम्ही सांगितलं. जस्ट मिनिट यार, एकच मिनिट. एक्स बार आता हा 160 बाय -25 किती होतं बघा? -6.4 सर. -6.44 बरोबर ना? Yes, sir. ओके, हा झाला आपला एक्स बार. आता पुढे आहे तो वाय बार. सो वाय बार इज इक्वल्स टू काय चेंज होणार, फक्त डिनॉमिनेटर. डिनॉमिनेटर मध्ये काय येणार, समेशन एफ एक्स 20. बरोबर. सो मोमेंट आहे 160 डिवायडेड बाय समेशन एफ एक्स 20. 20 राइट. 20. सो हाऊ मच इट इज नाउ? 8. 8 मीटर्स. आलं लक्षात सर्वांच्या? आता येस सर. तुम्ही होमवर्कला काय करायचं, फॉर होमवर्क यू हॅव टू फाइंड आउट मोमेंट ऍट दिस पॉइंट. समजा हा पॉइंट ए आहे, ए पॉइंटला मोमेंट काढायची, बी ला काढायची आणि सी ला काढायची आहे याच एक्झाम्पलचं, आणि एक्स वाय डी काढायचे. मी आणखी रिपीट करतो, फॉर होमवर्क
यू हॅव टू सॉल्व द सेम एक्झाम्पल. रिझल्टंट तुमचा बदलणार नाही, रिझल्टंट तोच राहील. मोमेंट ए ला, बी ला आणि सी ला काढायचं आणि ए बी सी पासून एक्स बार, वाय बार आणि डी कॅल्क्युलेट करायचे. ओके. ओके सर. Okay, sir. स्टॉप करू का मी मीटिंग आता? Yes, sir. Yes, sir.